नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय चॅनल डी सी समाधान. तुम्ही गोम हा प्राणी पाहिला असेल तुमच्या घरामध्ये किंवा घराच्या आजूबाजूला. गोम पाहिले की माणसं घाबरून जातात. घाबरण्याचं काही कारण नाही. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, म्हणजे गोमीविषयी तुमच्या मनामध्ये असणारी भीती ही दूर होईल. गोम ही सर्वसाधारणतः पावसाळ्यामध्ये पाहायला मिळतो, कारण ज्या ठिकाणी गोमी लपून बसलेले असतात किंवा त्यांचे राहण्याचं ठिकाण जे आहे त्या ठिकाणी या पावसाचं पाणी जाऊन त्या फटींमध्ये छिद्रांमध्ये पाणी गेल्यानंतर ह्या गोमी बाहेर पडतात आणि घराच्या दिशेने येतात. घरामध्ये सर्वसाधारणतः ह्या गोमी दमट वातावरण ज्या ठिकाणी आहे, अंधार खोली ज्या ठिकाणी आहे किंवा अंधाराचा भाग ज्या ठिकाणी आहे, अशा ठिकाणी ह्या गोमी आढळून येतात. सर्वसाधारणतः बाथरूममध्ये, किचनमध्ये ह्या आपल्याला आढळून येतात. कारण हा प्राणी जो आहे हा कीटकभक्षी प्राणी आहे. मुळातच गोम हा एक कीटकच आहे आणि घरामध्ये असणारी काही झुरळं आहेत, नाकतोडी असेल किंवा इतर काही कीटक आहेत, हे कीटकांना रात्रीच्या वेळेस हा गोम प्राणी बाहेर येऊन त्या कीटकांना खात असतो. परंतु याला घाबरून जायचं नाही, कारण सर्वसाधारणपणे एक गोम जी आहे ती 25 ते 30 अंडे देते. त्या अंड्यातून जी पिलं बाहेर येतात ती अतिशय बारीक असतात. काहींना पाय आलेले नसतात, काहींना आलेले असतात. ज्यांना पाय आलेले ते इकडे तिकडे पळताना दिसतात पहा व्हिडिओमध्ये. तर बरेचसे हे पिलं वाचतात आणि त्यापासून गोमी तयार होतात. आणि ज्यावेळेस यांचं प्रमाण वाढतं त्यावेळेस गोमी ह्या घरामध्ये येतात. घरामध्ये ज्या ठिकाणी अंधार भाग आहे किंवा दमट अशा प्रकारचं वातावरण आहे आणि ज्या ठिकाणी जास्तीत जास्त अंधार असतो अशा बाथरूमच्या ठिकाणी, किचनच्या ठिकाणी, फटीमध्ये किंवा सूक्ष्म अशा प्रकारच्या बारीक बारीक छिद्रांमध्ये या गोमी जाऊन बसतात. कारण हा कीटकभक्षी प्राणी आहे. मुळातच गोम ही कीटक आहे. रात्रीच्या वेळेस सगळं शांत झाल्यानंतर या गोमी बाहेर येतात आणि आजूबाजूला असणारे जे काही झुरळं आहेत किंवा नाकतोडे आहेत, इतर कीटक जे आहेत त्यांना ती खातात आणि पुन्हा त्या फटीमध्ये, छिद्रामध्ये जाऊन बसतात. तर ज्यावेळेस ही गोम चावते, चावल्यानंतर ज्या ठिकाणी चावते त्या ठिकाणी सूज येते, लालसर होऊन सूज येते आणि वेदना व्हायला सुरुवात होते. विषाचं प्रमाण जर जास्तीत जास्त असेल तर मग त्या ठिकाणी वेदना ह्या तीव्र होतात आणि तीव्र डोकेदुखी पाहायला मिळते. तर यासाठी जो घरगुती उपाय आहे त्याला घाबरून जाण्याचं काही कारण नाही. घरगुती त्याला उपाय लगेच आहे त्या ठिकाणी. सर्वसाधारणतः आपल्या घरामध्ये कांदा असतो, त्या कांद्याचा गराचा लेप तयार करायचा आणि ज्या ठिकाणी गोम चावलेली त्या ठिकाणी तो लेप लावायचा, म्हणजे वेदना कमी होतात. दुसरा उपाय असा आहे की कांद्याचा आणि लसणाचा दोन्हीचा एकत्रित लेप तयार करून तो लेप ज्या ठिकाणी गोम चावलेली आहे त्या ठिकाणी तो बसवायचा, म्हणजे वेदना कमी होतात. आणि घरामध्ये सहज उपलब्ध असणारं दुसरं जे औषध आहे ते म्हणजे आपल्या घरात असणारी आगपेटी. त्या आगपेटीचा पुढचा जो भाग आहे तो काढून घ्यायचा, 5-6 काड्यांचा तो भाग काढून घ्यायचा, थोडंसं पाणी टाकायचं आणि त्याचा एक लगदा तयार करायचा आणि ज्या ठिकाणी गोम चावलेली आहे त्या ठिकाणी तो लगदा बसून द्यायचा, म्हणजे त्यात असणाऱ्या रसायनांमुळे, त्यामध्ये असणाऱ्या फॉस्फरसमुळे वेदना कमी होतात. म्हणजे हा एक महत्त्वाचा घरगुती उपाय आहे. आता घरामध्ये जर वारंवार जर गोमी निघत असतील तर त्यावरती उपाय काय आहेत, तर त्यावरती आपले घरगुती उपाय आहेत. तर घरामध्ये असणारे जे काही निलगिरी तेल आहे ते निलगिरी तेल 2-4 थेंब घेऊन एका ग्लासामध्ये 2-4 थेंबाचं द्रावण तयार करायचं, स्प्रे पंपामध्ये ते भरायचं. ज्याच्या ठिकाणी गोमी निघतात, संडास असेल, बाथरूम असेल किंवा कपाटाचे पाठीमागचा भाग असेल किंवा किचन असेल, त्या ठिकाणी ते द्रावण फवारून द्यायचं. त्या वासाने सुद्धा गोमी घरामध्ये येत नाही. दुसरं महत्त्वाचं आहे की ज्या ठिकाणी गोमी जास्त निघत असतील तर त्या ठिकाणी सेंधा मीठ जे आहे हे सेंधा मीठ टाकायचं असतं. सर्वसाधारणतः बाथरूममध्ये आणि किचनमध्ये जास्त प्रमाणात त्या निघतात. तर बाथरूममध्ये त्या ठिकाणी आपल्याला उपाय जो आहे तो म्हणजे घरामध्ये असणारं जे डेटॉल आहे त्या डेटॉलचं द्रावण तयार करायचं आणि ज्या ठिकाणी बाथरूमचं आउटलेट आहे त्या आउटलेटच्या ठिकाणी त्या नळ्या ज्या असतात त्या नळ्यांच्या ठिकाणी हे डेटॉल टाकायचं, म्हणजे त्या ठिकाणी गोमी येणार नाही. हा एक सर्वात महत्त्वाचा घरगुती उपाय आहे. त्यानंतरचा उपाय आहे की आपल्या घरामध्ये लिंबू असतं. एक लिंबू घ्यायचा, लिंबाचा रस काढायचा, तो रस ग्लासभर पाण्यामध्ये मिक्स करायचा आणि ज्या ज्या ठिकाणी त्या गोमी निघतात त्या ठिकाणी ह्या लिंबाचं द्रावण जे आहे, लिंबाच्या रसाचं द्रावण जे आहे ते स्प्रे करून द्यायचं, म्हणजे त्या ठिकाणी गोमी निघणार नाही. आता दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, कधी कधी गोमी ज्या आहेत आपल्या कानामध्ये जातात. छिद्र आहे आणि त्यांना राहण्याच्या ठिकाणी असं वाटतं त्या कानामध्ये, माणसं झोपेत असल्यानंतर त्या कानामध्ये सुद्धा जाऊ शकतात. अशा वेळेस घरामध्ये असणारं जे शेंदा मीठ आहे, चांगल्या स्वच्छ पाण्यामध्ये ते शेंदा मीठ मिक्स करायचं आणि त्या मिठाचं द्रावण कानामध्ये टाकायचं. एक तर ती गोम त्या ठिकाणी मरेल किंवा बाहेर येईल आणि त्या मिठाच्या द्रावणाने ती मरून जाईल. म्हणजे अशा पद्धतीनं हे घरगुती उपाय आपल्याला लगेच करता येईल. जर गोम चावल्यानंतर वेदना जर जास्तच होत असतील तर मग मात्र हॉस्पिटलला डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा. डॉक्टरांकडून त्यावरती उपाय किंवा उपचार करून घ्यायचे आहेत. तर
मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला असेल तर या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा.